नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोअप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्टमध्ये आपण युनिट नंबर 1 मोमेंट ऑफ इनर्शिया हा स्टार्ट केलेला आहे. यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये रेक्टँगल, हॉलो रेक्टँगल, तसंच सर्कल, हॉलो सर्कल आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रायंगल एवढे शेप्स आपण स्टडी केलेले आहेत. त्याचे फॉर्म्युले बघितले, त्याच्यावरचे आपण न्यूमेरिकल बघितले, बरोबर. जर तुम्ही मागचे लेक्चर जर बघितलेलं नसेल तर ते सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे बघा लिंक. तुम्ही जर खाली डिस्क्रिप्शन बघितलं तिथं तुम्हाला त्याची लिंक सुद्धा भेटून जाईल, तिथे तुम्ही बघू शकता. तर हे जे बेसिक शेप आहे हेच आपण पुढं चालून याचे कंपोजिट फिगर ड्रॉ करणार, बरोबर. याचे कंपोजिट शेप तयार करणार. यापैकी किंवा कंपोजिट शेप जे आपण तयार करणार आहे तशा टाईपचे, जसं की आपण मेकॅनिक्समध्ये शिकलो तो आय सेक्शन, सी सेक्शन, तसे न्यूमेरिकल आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातील. पण त्याआधी आपल्याला बेसिक शेप सर्व माहिती असणं आवश्यक होते. त्यासाठी आपण एवढे 4 लेक्चरमध्ये पूर्ण बेसिक शेप जे होते आपले रेक्टँगल, सर्कल, सेमी सर्कल हे आपण बघितलं आहे. सेमी सर्कल आणि क्वार्टर सर्कल आपलं बाकी होतं, ते आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे. बघा, आपला आजचा जो डायग्राम आहे तो आहे आपला सेमी सर्कल. आज जे आपण बघणार आहे ते आहे सेमी सर्कल. बघा, सर्कलला जर आपण हाफ पार्टमध्ये कट केलं, व्हर्टिकल करा किंवा हॉरिझॉन्टल करा, तर पहिले आपण हॉरिझॉन्टलसाठी बघूया. जेव्हा आपण सर्कलचे 2 पार्ट केले तर अशा टाईपने ते दिसणार बघा. जर याला हॉरिझॉन्टली आपण मधातून जर कट केलं तर अशा टाईपचं आपल्याला सेमी सर्कल दिसणार. मग ह्याच्यामध्ये आपण याचे एक्सिस सुद्धा दाखवून देऊ. हॉरिझॉन्टल एक्सिस ही आहे हॉरिझॉन्टल एक्सिस, ही आहे व्हर्टिकल एक्सिस. हॉरिझॉन्टल एक्सिसला आपण एक्स एक्स असे नाव देतो आणि व्हर्टिकल एक्सिसला आपण वाय वाय असे नाव देतो. आणि जिथे कुठे दोन्ही एक्सिस कट करतात त्या पॉइंटला आपण सेंटर्ड असे म्हणतो, जी, बरोबर. मेकॅनिक्समध्ये झालेलं आहे. आता सध्याला आपल्याला याचं सेंट्रॉइड नाही तर आपल्याला सध्या याचं मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. आपल्याला सध्या याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स एक्स आणि आय वाय वाय याचा फॉर्म्युला इथं बघायचा आहे. तर बघा, सध्या आपण सेमी सर्कल असा हॉरिझॉन्टल ड्रॉ केलेला आहे, त्याच्यासाठी आय एक्स एक्स आणि आय वाय वाय. हॉरिझॉन्टलसाठी लक्षात ठेवा, जर व्हर्टिकल सेमी सर्कल जर आला, व्हर्टिकल जर आपण घेतला, जे की आता पुढे बघूच, व्हर्टिकल जर घेतलं तर फक्त काय करायचंय, जो आय एक्स एक्सचा फॉर्म्युला आहे तो आय वाय 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 साठी यूज करायचा आणि जो वायचा फॉर्म्युला आहे तो एक्स साठी यूज करायचा, फक्त त्याला इंटरचेंज करणार. पण लर्न करताना कोणतं तरी एकच करा. तर सध्या आपण इथं एक्स एक्स साठी लर्न करू. तर बघा, पहिला फॉर्म्युला आय एक्स एक्स साठीचा हा आहे 0.11 आर रेस टू 4. फॉर्म्युला आहे आपला 0.11 मल्टिप्लाइड बाय आर रेस टू 4. 0.11 मल्टिप्लाइड बाय आर रेस टू 4 हा फॉर्म्युला आहे आय एक्स एक्स साठी. तसंच दुसरा फॉर्म्युला दुसरा आहे बघा आय वाय वाय. याच्यासाठी आपण यूज करू पाय बाय 8 पाय डिवायडेड बाय 8 आर रेस टू 4. हा फॉर्म्युला आहे पाय डिवायडेड बाय 8 आर रेस टू 4. तर बघा, हे 2 बेसिक फॉर्म्युले आपले, तर दोन्ही फॉर्म्युले आपल्याला लर्न पाहिजे. आत्तापर्यंत आपण जे बघितले ते थोडेफार सिमिलर होते. रेक्टँगलसाठी, त्याच्यानंतर ट्रायंगलसाठी हा थोडासा वेगळा फॉर्म्युला आहे, तर याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आपण बघा, पहिला पॉईंट घेतला 0.11 आर रेस टू 4. आरच्या पॉवरमध्ये 4 आहे, आर म्हणजे रेडियस, बरोबर. काही पुस्तकांमध्ये डायमीटरच्या फॉर्ममध्ये सुद्धा दिलेलं असेल. डायमीटरमध्ये जर दिला असता तर यालाच आपण डायमीटरच्या फॉर्ममध्ये असं लिहिणार पाय बाय 128 डी रेस टू 4. दोन्ही फॉर्म्युला एकच आहे, दोन्हीचं उत्तर एकच येतं. जर आपल्याकडे डायमीटर दिलेला असेल तर डायरेक्ट डायमीटर पुट करा किंवा डायमीटरवरून रेडियस काढा, हाफ करून रेडियसचा फॉर्म्युला यूज करा. तर कोणता पण एकच लक्षात ठेवा. तर सध्याला आपण रेडियससाठीचं लक्षात ठेवू, कारण की दोन्हीकडे रेडियस आहे बघा. दोन्हीकडे काय रेडियस आहे. 0.11 आर रेस टू 4 आणि पाय बाय 8 आर रेस टू 4 हा आहे आय एक्स एक्स आणि आय वाय वाय साठी. आता याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. यूज झाला हॉरिझॉन्टल सेमी सर्कल. आता सेमी सर्कलच जर आपल्याला व्हर्टिकल दिलेला असेल बघा, सेमी सर्कल काय करू आपण आता, व्हर्टिकल करूया. सेमी सर्कल जर आपल्याला व्हर्टिकल दिलेला असेल तेव्हा काय करायचं,
बघा, आपण सर्कलला असं व्हर्टिकल पण कट करू शकतो. जर सेमी सर्कलच आपल्याला असा व्हर्टिकल दिलेला असेल, बरोबर, सेमी सर्कलच आपल्याला असा व्हर्टिकल दिलेला असेल, बाकी पूर्ण स्टेप तर तेच राहते. हॉरिझॉन्टल एक्सिस एक राहते, एक व्हर्टिकल एक्सिस असते. व्हर्टिकल एक्सिसला आपण वाय म्हणतो, हॉरिझॉन्टल एक्सिसला आपण एक्स म्हणतो. याच्यामध्ये काहीच अडचण नाही, बरोबर. हॉरिझॉन्टल एक्सिस एक्स, व्हर्टिकल एक्सिस वाय. फक्त आता जेव्हा आपण फॉर्म्युला यूज करणार, तर जो आपण आय एक्स एक्स साठी लिहिला होता तो होऊन जाणार आय वाय वाय साठी, आणि जो आय वायचा फॉर्म्युला होता तो होणार आय एक्स साठी. म्हणजे आय एक्स एक्सचा फॉर्म्युला झाला आता पाय बाय 8 आर रेस टू 4, बरोबर. जेव्हा सेमी सर्कल व्हर्टिकल आहे, सेमी सर्कल जर व्हर्टिकल असन तर आय एक्स एक्सचा फॉर्म्युला झाला पाय बाय 8 आर रेस टू 4, आणि आय वायचा फॉर्म्युला झाला 0.11 आर रेस टू 4. म्हणून म्हटलं फक्त हॉरिझॉन्टलसाठी लक्षात ठेवा, दोन्ही फॉर्म्युले आपोआप लक्षात राहतील. बघा, नेक्स्ट डायग्राम आहे आपली क्वार्टर सर्कल. नेक्स्ट डायग्राम आहे क्वार्टर सर्कल. क्वार्टर सर्कल नेक्स्ट डायग्राम आहे क्वार्टर सर्कल, म्हणजे सेमी सर्कलचा फोर्थ पार्ट, सर्कलचा फोर्थ पार्ट. बघा, सर्कलचा फोर्थ पार्ट अशा टाईपने आपण काढतो क्वार्टर सर्कल. त्याचे पण दोन्ही एक्सिस दाखवून देऊ. हॉरिझॉन्टल एक्सिसला आपण नाव देतो एक्स एक्स, व्हर्टिकल एक्सिसला आपण नाव देतो वाय वाय, बरोबर. एक्स एक्स आणि वाय वाय. आता बघा, दोन्ही साईडनं तर ते सेमच आहे, बरोबर. दोन्ही साईडनं तो सेमच असणार आहे, एक्स एक्स साठी पण आणि वाय वाय साठी पण, म्हणून त्याचा वेगळा फॉर्म्युला नाही आहे. आय एक्स एक्स आणि आय वाय वाय दोघांसाठी सिमिलर फॉर्म्युला आहे. जसं की आत्ता आपण आय एक्स एक्सचा फॉर्म्युला, जो हॉरिझॉन्टल आपला सेमी सर्कल होता बघा, असा हॉरिझॉन्टल जेव्हा सेमी सर्कल होता, यालाच आपण आता असं मधातून कट केलं बघा, मधातून कट केलं तेव्हा जाऊन आपल्याला क्वार्टर सर्कल भेटला. मग हॉरिझॉन्टल सेमी सर्कलसाठी आपल्याकडं आय एक्स एक्सचा फॉर्म्युला होता 0.11 आर रेस टू 4. यालाच आपण डिवाइड बाय 2 करू. मग 0.11 डिवायडेड बाय 2 हे कॅल्सीमध्ये पुट करून बघा, 0.11 डिवायडेड बाय 2 आपल्याला भेटणार 0.055 आर रेस टू 4. 0.055 आर रेस टू 4. 0.055 आर रेस टू 4. तर हा आला आपला क्वार्टर सर्कलसाठीचा फॉर्म्युला. चालतंय. बघा, सेमी सर्कल आणि क्वार्टर सर्कल असे दोन फॉर्म्युले आहेत. क्वार्टर सर्कलसाठी आहे 0.055 आर रेस टू 4, एक्स असो का वाय असो. फक्त तुम्हाला सेमी सर्कलमध्ये लक्षात ठेवायचं आहे, हॉरिझॉन्टल असेल तर आय एक्स एक्ससाठी 0.11 आर रेस टू 4, आय वाय वाय साठी पाय बाय 8 आर रेस टू 4, आणि व्हर्टिकल आलं की त्याच्या रिव्हर्स करून टाकायचं. बघा, फर्स्ट प्रॉब्लेम, आजचा आपला फर्स्ट प्रॉब्लेम, आणि पूर्ण जो टॉपिक आहे त्याचा 16 नंबरचा प्रॉब्लेम. फाइंड आय पी. सुरुवातीला सांगितलं होतं आय पी म्हणजे काय असतं ते, पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया, बरोबर. फाइंड आय पी म्हटलं त्यांनी. आय पी म्हणजे काय असतं, पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया जी की असते आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय दोघांची बेरीज, बरोबर. आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय दोघांची बेरीज असणार पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. तर ते आपल्याला फाइंड आउट करायचे ऑफ क्वाड्रंट ऑफ सर्कल. क्वाड्रंट ऑफ सर्कल म्हणजेच क्वार्टर सर्कल. क्वाड्रंट ऑफ सर्कल म्हणजेच क्वार्टर सर्कल ऑफ रेडियस 50 mm. ऑफ रेडियस 50 mm. बघा, रेडियस दिलेली आपल्याला 50 mm, आरची व्हॅल्यू दिलेली 50 mm, आणि डायग्राम दिलेली आपल्याला क्वार्टर सर्कल. ते बघा, डायग्राम सुद्धा काढतो इथं. डायग्राम दिलेली आपल्याला क्वार्टर सर्कल ज्याची रेडियस आहे 50 mm. इथं एक्सिस दाखवून देतो, हॉरिझॉन्टल एक्सिस आणि व्हर्टिकल एक्सिस, एक्स एक्स वाय वाय. त्याच्यासाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायची आहे. आत्ताच आपण बघितला, आय एक्स एक्स असो किंवा आय वाय वाय असो, दोघांसाठी फॉर्म्युला आहे आपला 0.055 आर रेस टू 4. 0.055 आर रेस टू 4 यो आहे आपला आय एक्स एक्स आणि आय वाय वायचा फॉर्म्युला, बरोबर. परंतु आपल्याला इथं आय एक्स एक्स आय वाय वाय नाही विचारलेलं, आपल्याला विचारलेलं आहे आय पी, पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. मग इथे लक्षात ठेवा की जेव्हा पण आपल्याला पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया आय पी विचारणार, तर आपण आय एक्स एक्सची व्हॅल्यू प्लस आय वाय वाय दोन्ही व्हॅल्यूची काय करणार, ॲडिशन. परंतु दोन्ही व्हॅल्यू तर इथं काय दिसेल आपल्याला, सेमच आहे, 0.055 आर रेस टू 4. दोघांची व्हॅल्यू जर आपण पुट केली, 0.055 आर रेस टू 4 प्लस 0.055 आर रेस टू 4,
म्हणजे सेम फॉर्म्युला किती वेळेस आला इथं 2 वेळेस, सेम फॉर्म्युला इथं किती वेळेस दिसायला 2 वेळेस. जसं की x + x आपण 2x लिहितो, तसंच सेम व्हॅल्यू 2 वेळेस, याचा अर्थ 2 × 0.055 r⁴, 2 × 0.055 r⁴. रेडियसची इथं व्हॅल्यू पुट करू आपण, 2 × 0.055 इंटू 50⁴. रेडियस किती आपली 50 mm आहे, तर त्याला केलं आपण 50⁴. बघा 2 वेळेस का बरं? कारण की तिथं 2 टाइम्स आहे. 0.055 r⁴ 2 वेळेस दिसायला म्हणून त्याला डायरेक्ट लिहून टाकलं 2 × 0.055 r⁴. रेडियसची व्हॅल्यू आपण तिथं पुटअप केली. किती आहे? 50 mm. ती तिथं आपण पुट केलेली आहे. आता आपल्याला त्याचं फायनल आन्सर कॅल्सीमध्ये सॉल्व्ह करायचं. बघा 2 × 0.055 मल्टिप्लाइड बाय 50⁴, 50च्या पॉवरमध्ये 4 इक्वल टू प्रेस केलं तर 687500 अशी व्हॅल्यू आली. आपल्याला पॉईंट सरकवायचा असेल तर आपण ENG प्रेस करतो, तर हे आलं 687.5 687.5 × 10⁻³ 687.5 × 10⁻³ mm⁴. ही आली पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया, जे आपल्याला इथं क्वेश्चनमध्ये विचारलेलं होतं. ही आली आपली पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. ही भेटली आपल्याला पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आता सेमी सर्कलसाठीचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला सेमी सर्कलसाठीचा. अ सेमी सर्कल ऑफ 200 mm डायमीटर ॲज शोन इन फिगर. तिथं डायग्राम सुद्धा आपल्याला दिलेली, मी इथं ड्रॉ करतो. बघा डायग्राम आपल्याला इथं दिलेली आहे. इथं डायग्राम गिवन आहे बघा. आता इथं बघितलंय की हॉरिझॉन्टल सेमी सर्कल, याचं डायमीटर कसं आहे? हॉरिझॉन्टल आहे. तर हॉरिझॉन्टल सेमी सर्कल आपल्याला इथं दिलेलं आहे. त्याच्या एक्सिस सुद्धा ड्रॉ केलेलं आहे. हॉरिझॉन्टल एक्सिस x, वर्टिकल एक्सिस y. आणि आपल्याला इथं त्याचा डायामीटर देऊन ठेवला 200 mm. आपण फॉर्म्युला पाठ केलेला रेडियसचा. डायमीटर त्याचा व्यास जो आहे पूर्ण तो 200 असेल तर त्याची रेडियस त्याच्या अर्धी असते, डायमीटरच्या अर्धी. 200/2 म्हणजे 100, बरोबर. रेडियस असणार आपली 100 mm. रेडियस असणार आपली 100 mm. रेडियस आहे आपली 100 mm. आता त्यांनी आपल्याला क्वेश्चनमध्ये काय काय विचारलं बघा. त्यांनी विचारलेलं आहे IXX काढा, IYY सुद्धा काढा, म्हणजे दोन्ही फॉर्म्युले यूज करायचे. पण सोबतच KXX आणि KYY. KXX आणि KYY म्हणजे राहतं रेडियस ऑफ गायरेशन. याला म्हणतो आपण रेडियस ऑफ गायरेशन. KXX आणि KYY ला आपण म्हणतो रेडियस ऑफ गायरेशन. तर हे सुद्धा आपण इथे फाइंड आउट करून घेऊ. परंतु सगळ्यात पहिले आपल्याला IXX फाइंड करायचं आहे. तर पहिला फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट हॉरिझॉन्टल सेंट्रोइडल एक्सिस. इथं सेमी सर्कल सुद्धा हॉरिझॉन्टल आहे आणि आपला फॉर्म्युला आहे 0.11 r⁴. 0.11 r⁴. इथं व्हॅल्यू आपण पुट करू. 0.11 मल्टिप्लाइड बाय रेडियस आहे 100⁴. इथून भेटणार आपल्याला IXX साठीची व्हॅल्यू 0.11 × 100⁴. 0.11 × 100⁴. आता याचं कॅल्क्युलेशन आपण सगळ्याच्या सोबतच करून घेऊ. पहिले इथं IYYचा पण फॉर्म्युला लिहून टाकतो बघा. IYYचा फॉर्म्युला आहे आपला π/8 मल्टिप्लाइड बाय r⁴. IYYचा फॉर्म्युला आहे आपला π/8 मल्टिप्लाइड बाय r⁴. तर इथं सुद्धा व्हॅल्यू पुटअप करून घेतो. π/8 मल्टिप्लाइड बाय 100⁴. π/8 मल्टिप्लाइड बाय 100⁴. π/8 मल्टिप्लाइड बाय 100⁴ IYY साठी. आता हे पण कॅल्सीमध्ये आपण सॉल्व्ह करणार, आपल्याला भेटून जाणार IYY. बघा फक्त फॉर्म्युला यूज केला. आता आपण कॅल्सीमध्ये याच्या व्हॅल्यू पुटअप करूया. बघा कॅल्सीमध्ये याची व्हॅल्यू आता आपण पुट करूया. पहिली व्हॅल्यू आहे बघा आपली 0.11 मल्टिप्लाइड बाय 100⁴. r⁴ म्हणजे 100⁴. याची व्हॅल्यू आलेली बघा
ENG प्रेस केलं तर 11 इंटू 10⁶, बरोबर. याची व्हॅल्यू आलेली आहे 11 मल्टिप्लाइड बाय 10⁶ mm⁴. IXX ची व्हॅल्यू आलेली आहे 11 मल्टिप्लाइड बाय 10⁶ mm⁴. आता दुसरी व्हॅल्यू आहे आपली π/8. IYY साठी बघा π/8 त्याला मल्टिप्लाइड बाय 100⁴. π/8 त्याला मल्टिप्लाइड बाय 100⁴. ही व्हॅल्यू सुद्धा इथे पुटअप केली. इक्वल टू प्रेस केलं, ही एवढी मोठी व्हॅल्यू आली बघा 39269908.17. इथं पण ENG प्रेस करू. ENG प्रेस केल्यावर आलं 39.269. आता 269 आहे तर त्याला 27 करून टाकतो, राऊंड अप करतो. 39.27 इंटू 10⁶ mm⁴, बरोबर. 39.27 इंटू 10⁶ mm⁴. तर दोन्ही व्हॅल्यू आपण इथं लिहून घेतली, IXX ची आणि IYY ची. तर पहिले दोन तर पॉईंट आपले सॉल्व्ह झाले. IXX भेटला, IYY भेटला. परंतु आपल्याला इथं विचारलेलं KXX आणि KYY. तर जेव्हा पण आपल्याला क्वेश्चनमध्ये रेडियस ऑफ गायरेशन विचारणार तिथं आपल्याला अजून एक पॉईंट लागत असतो, तो म्हणजे एरिया. तो म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे एरिया. तर सर्कलचा एरिया असतो πr² सपोज, बरोबर. सध्याला रेडियसच्या फॉर्ममध्ये तर आपण रेडियसच्या फॉर्ममध्ये घेऊ πr², पण ह्याच्या काय केलं आपण हाफ. सेमी सर्कलसाठी त्याच्या हाफ घ्यावा लागतो. πr²/2 πr² रेडियस 100, त्याचा वर्ग त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. याला कॅल्सीमध्ये पुट करू. इथून आपल्याला भेटणार त्याचा एरिया. बघा, पाय मल्टिप्लाइड बाय 100² डिवायडेड बाय 2. एरिया आला 15,707.96. 15,707.96. एरियाची व्हॅल्यू इथं लिहून घेतो 15,707.96. 15,707.96 mm². हा भेटला आपल्याला त्याचा एरिया. आता आपण एरिया कॅल्क्युलेट केला. का बरं? तर आपल्याला एक व्हॅल्यू आहे बघा KXX. त्याचा फॉर्म्युला आहे अंडररूटमध्ये IXX अपॉन एरिया. दुसरा पॉईंट आहे आपल्याकडं KYY. रेडियस ऑफ गायरेशन अबाउट Y ॲक्सिस. त्याचा फॉर्म्युला आहे IYY अपॉन एरिया. बघा, KXX साठी IXX घेतलं, KYY साठी IYY घेतलं. इथं व्हॅल्यूज आपण आता पुट करू. बघा, अंडररूटमध्ये IXX ची व्हॅल्यू आहे आपल्याकडं 11 इंटू 10⁶ आणि एरिया आहे 15,707.96. ही व्हॅल्यू आपण कॅल्सीमध्ये पुट करणार, आपल्याला KXX भेटून जाईल. KYY साठी फॉर्म्युला आहे IYY अपॉन एरिया, मोमेंट ऑफ इनर्शिया IYY अपॉन एरिया. IYY ची व्हॅल्यू आली होती बघा आपली 39.27 इंटू 10⁶. 39.27 इंटू 10⁶ आणि एरिया आहे 15,707.96. बघा, दोन्ही पण व्हॅल्यू आपण इथे पुटअप केलेलं आहे, बरोबर. KXX ची पण व्हॅल्यू आपण इथे पुट केली आणि KYY साठीची पण व्हॅल्यू आपण इथे पुटअप केली. आता याला आपण कॅल्सीमध्ये सॉल्व्ह करू. बघा, अंडररूटमध्ये 11 इंटू 10⁶ आणि डिवाइडमध्ये आहे 15,707.96. याला जर सॉल्व्ह केलं 26.46. पहिली व्हॅल्यू आली आपली 26.46 mm. KXX ची व्हॅल्यू आली 26.46 mm. 26.46 mm. आणि आता आपण फक्त जे आपलं एरिया होता तो चेंज करू. एरिया IXXच्या जागी IYY घेऊ. बघा, सेकंड जी व्हॅल्यू आहे आपली KYY इज इक्वल टू अंडररूट IYY अपॉन एरिया. IY ची व्हॅल्यू दिलेली आहे 39.27
इंटू 10⁶, 10⁶ आणि डिवाइडमध्ये आहे 15,707.96. ती एक्झॅक्ट व्हॅल्यू आलेली 50 mm. एक्झॅक्ट व्हॅल्यू आलेली आहे ती 50 mm. याची एक्झॅक्ट व्हॅल्यू आलेली आहे 50 mm. तर बघा इथं KXX पण आपण फाइंड आउट केलं, KYY पण आपण इथं फाइंड आउट केलं. क्वेश्चनमध्ये परत एकदा बघा, आपल्याला एक सेमी सर्कल दिलेला होता हॉरिझॉन्टल. हे डायग्राम सुद्धा क्वेश्चनमध्ये दिलेली आहे, ती आपण नंतर ड्रॉ केली. डायमीटर होता 200 mm, तर आपण त्याला रेडियसमध्ये कन्वर्ट केलं 100 mm. IXX फाइंड केलं 0.11 r⁴. IYY फाइंड केलं π/8 r⁴. त्याच्यानंतर एरिया कॅल्क्युलेट केला आणि एरिया कॅल्क्युलेट करून KXX आणि KYY काढला. तर बघा, जेव्हा आपण सेमी सर्कल आणि क्वार्टर सर्कल येणार, बरोबर, सेमी सर्कल आणि क्वार्टर सर्कल येणार, तर सेमी सर्कलसाठी जो फॉर्म्युला आहे तो आपण आत्ता लिहिला. क्वार्टर सर्कलचा IXX आणि IYY सेमच असतो. IXX असणार, IYY असणार 0.055 r⁴. तर हे दोन बेसिक शेप आपले राहिलेले होते, जे आता कंप्लीट झालंय. म्हणजे पूर्ण आपलं बेसिक शेप जे आहेत बघा, रेक्टँगल, हॉलो रेक्टँगल, त्यानंतर स्क्वेअर, हॉलो स्क्वेअर, सर्कल, हॉलो सर्कल, सेमी सर्कल, क्वार्टर सर्कल आणि ट्रायंगल, सर्वचे सर्व शेप्स आपण कंप्लीट केलेले आहेत. आता जो नेक्स्ट लेक्चर आहे, नेक्स्ट लेक्चरपासून आपण कंपोजिट शेप बघूया. चालतंय. कंपोजिट शेपमध्ये जसं की T सेक्शन असणार, I सेक्शन असणार. बघा, कंपोजिट सेक्शन म्हणजे कसं असणार, आपल्याला अशा टाईपचे दोन रेक्टँगलचे मिळून एक T सेक्शन, एक I सेक्शन, असे 3 रेक्टँगल जॉईन केले, याला म्हटलं I सेक्शन. 3 रेक्टँगल असे जॉईन केले, याला म्हटलं C सेक्शन. 2 रेक्टँगल जॉईन केले, याला म्हटलं L सेक्शन. त्याच्यानंतर एखादा रेक्टँगल दिला, त्याच्यामध्ये एक सर्कल आहे, होल प्रोड्यूस केला. एखादा रेक्टँगल आहे, त्याच्यामध्ये इथं एखादा सेमी सर्कलचा होल प्रोड्यूस केला. तर अशा टाईपचे कंपोजिट शेप्स आहेत. आणि त्याचबरोबर त्याच्या आधी आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरम शिकायचा आहे. त्याच्यामध्ये आपण पॅरलल ॲक्सिस थेरम आधी बघणार आणि त्यानंतर मग कंपोजिट फिगरचे आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कसे कॅल्क्युलेट करायचे ते आपण बघणार. तर तेच आपल्याला कमीत कमी 12 ते 16 मार्काला फायनल एक्झामला राहणार. युनिट टेस्टला सुद्धा ह्याच डायग्रामपैकी 12 ते 16 मार्क आपले कव्हर होते. ओके, थँक्यू.